आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे इझी ड्राय चटणी। तुम्ही ही चटणी सुकी वेळ बनवण्यासाठी आणि कोणत्याही प्रकारचा चाट बनवण्यासाठी वापरू शकता। ही चटणी तुम्ही 20 ते 25 दिवस आरामात फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवा, ही खराब होत नाही। ड्राय चटणी बनवण्यासाठी इथे मी घेतलेली आहे 1 वाटी कोथिंबीर। ही मी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे। इथे मी 3 हिरव्या मिरच्या घेत आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट घालू शकता। आणि इथे मी अर्धा इंच आलं बारीक बारीक असे तुकडे करून घेतलेले आहे आणि 2 चमचे इथे मी भाजलेले चणे घेत आहे। तुम्ही हवं तर पूर्ण त्याची साल काढून घेतली तरी चालेल। आणि इथे मी 10 ते 12 कढीपत्त्याची पाने घेते आणि इथे 7 ते 8 पुदिन्याची पाने। अर्धा चमचा इथे मी जिरं घालते, 1 चिमूटभर हिंग, अर्धा चमचा चाट मसाला आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। आता हे सर्व आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे। इथे मी सगळं मिक्सरच्या भांड्यात घालते आणि ह्या मसाल्यामध्ये अजिबात पाणी न घालता आपल्याला हे छान असं दळून घ्यायचं आहे। तयार आहे आपली सुकी भेळ चटणी। ही चटणी तुम्ही एखाद्या काचेच्या बाउलमध्ये किंवा एखाद्या डब्यामध्ये स्टोर करून ठेवू शकता। इथे मी तुम्हाला दाखवण्यासाठी एक वाटीमध्ये ट्रान्सफर केलेली आहे। तुम्ही बघू शकता ही चवीला सुद्धा एकदम भन्नाट लागते आणि भेळ बरोबर त्याची चव अप्रतिम लागते। तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।